ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आपण 13वा अध्याय बघत आहोत। त्यामध्ये पहिले 2 श्लोक आपण बघितले आहे। त्यामध्ये भगवंताने आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे की खरं ज्ञान म्हणजे काय आहे। 2 श्लोकामध्ये सगळ्या चॅप्टरचा अध्यायाचा सार सांगितलेला आहे। आता ते ज्ञान तर आहे, पण ते ज्ञान आपल्याला अनुभव करावं लागेल, नुसतं वाचून होणार नाही। त्या ज्ञानाची अनुभूती झाल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही आणि त्यासाठी साधना करावी लागते, त्यासाठी अधिकारी व्हावं लागते। म्हणून कोणाला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं हे अनेक श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे। त्यामधला हा एक श्लोक महत्त्वाचा श्लोक आपण घेतलेला आहे की इथे भगवान म्हणतात की तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर बघा, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही। नुसतं वाचून आणि ऐकून होणार नाही, तर तुम्हाला साधना पण करावी लागेल, त्याशिवाय काय होणार आहे। मग काय करायला पाहिजे इथे भगवान म्हणतात, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखदोषानुदर्शनम। तर हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे। इथे भगवंताने म्हटलेलं आहे इंद्रियार्थेषु वैराग्यम, ही पहिली गोष्ट आहे। इंद्रिय आणि अर्थ या शब्दामध्ये 2 गोष्टी आहेत। इंद्रियार्थेषु वैराग्यम, आता आपल्याला 5 इंद्रिय आहे आणि त्या 5 इंद्रियाचे 5 विषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध। आता हे जे विषय आहे आणि इंद्रिय आहे यांचा स्वभाव कसा आहे। इंद्रियांचा स्वभाव नेहमी विषयांकडे धावणे हा आहे, कारण ह्या जगामध्ये आपण अनेक वेळा जन्म घेतल्यामुळे आपल्याला हे जगच दिसतं, याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि आपल्याला आनंद देऊ शकते असा आपण कधी विचारच केला नाही, कारण ते तत्त्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही। तेव्हा इंद्रियाची धाव सतत विषयांकडे असते, विषय दिसल्याबरोबर त्यामागे ते धावतात आणि यालाच म्हटलेलं आहे वासना। आपल्या मनामध्ये एवढ्या वासना कामना असतात की ह्या वासना कामनाच आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू देत नाही। तर इथे भगवंताने काय म्हटलं आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यम, म्हणजे इंद्रियाची जी विषयांकडे धाव आहे ती थोपवली पाहिजे। तुम्ही पूर्णपणे सोडून देऊ शकत नाही, पण कुठेतरी नियंत्रण पाहिजे। इंद्रिय लोलुप्त्व नको, म्हणजे पूर्णपणे अवलंबून राहणं, म्हणजे विषय नसले तर मी जगूच शकत नाही, मला ह्या गोष्टी फार आवश्यकच आहे, म्हणजे आपण त्या गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून राहू नये। जर आपण रात्रंदिवस विषयांचं चिंतन करत बसलो तर आपल्या मनामध्ये ते आत्मचिंतन होणार कसं, कारण आपल्याकडे मन तर एकच आहे। आता ह्या मनाची दिशा बदलवायची आहे, पण इंद्रिय मनाला सारखे ओढून घेऊन जातात आणि आपल्याकडे भगवंताने बुद्धी दिलेली आहे, आपल्या मनामध्ये दृढनिश्चय पाहिजे आणि या इंद्रियाची धाव आपण रोखली पाहिजे, थोपवली पाहिजे, नाहीतर ते आपला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पहिलं सांगितलं आहे भगवंताने की इंद्रियार्थेषु वैराग्यम। वैराग्य म्हणजे उदासीनता, नॉन अटॅचमेंट। तुम्ही खूप आसक्त होऊ नका, विषयासक्त होऊ नका। आता कितीतरी लोक विषयासक्त झाल्यामुळे त्यांना प्राण गमावावा लागला, एवढे ते विषयावर आसक्त होते। म्हणजे काही लोक असतात की मला हे गोष्ट मिळाली नाही तर मी जगूच शकत नाही, असं आपण कधीही म्हणू नये। जे मिळालं त्यामध्ये समाधान पाहिजे, नाही मला दररोज हीच गोष्ट मिळाली पाहिजे असा आपण आग्रह कधीच धरू नये।
यदृच्छा लाभ संतुष्ट, जे मिळेल त्यामध्ये समाधानी असा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती समाधान असू द्यावे. आता आपण खूप आग्रह करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला एवढी मोठी गादी पाहिजे, ते नरम पाहिजे, मऊ पाहिजे. हे काय आहे? विषयांचे चोचले पुरवणं आहे. म्हणजे इंद्रियात विषयामागे धावतच असतात. आपण जमिनीवर पण झोपू शकतो, आपल्याला खूप मोठी गादीच मिळाली पाहिजे असा आग्रह धरू नये. पण लोक ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहतात आणि त्यांना वाटते की भोगाची साधनं आपल्याजवळ जेवढी जास्त असेल तेवढा आपण श्रीमंत आणि तेवढी जगामध्ये आपल्याला किंमत. अशा प्रकारची मनोभावना असल्यामुळे लोक त्यामध्ये अडकतात आणि प्रत्येक मनुष्य जास्तीत जास्त संचय करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे संचय केल्यामुळे त्याला भोग घेता येणार, भरपूर पैसे करून ठेवणार, घर करून ठेवणार, गाड्या करून ठेवणार, काय काय करून ठेवणार. म्हणून इथे पहिली गोष्ट आहे की इंद्रियाच्या विषयांची आपण आस सोडली पाहिजे, विषयावरची आसक्ती सोडली पाहिजे. कारण आपण कितीही उपभोग घेतला तरी आपल्या मनामधल्या वासना कधीही पूर्ण होऊ शकत नाही, त्या तशाच राहतात. शरीर थकून जाते, केस पांढरे होतात, दात पडायला लागते, कानाद्वारे ऐकू येत नाही, तरी मात्र ह्या वासना मनामध्ये कायम राहतात. त्यांना भोगच पाहिजे असते. आता भोग करू शकत नाही, शरीर म्हातारं झालेलं आहे, आता क्षमता नाही आहे शरीरामध्ये, पण मनामध्ये मात्र कामना भरपूर आहे. त्या शेवटपर्यंत आपल्याला सोडत नाही आणि उतारवयामध्ये तर त्या जास्त वाढतात. कारण त्या शरीर थकल्यामुळे त्या वासनांचा जोर वाढतो आणि काही काही लोक तर म्हातारपणामध्ये सुद्धा म्हातारपणाचे चाळे करतात आणि त्यामध्ये ते फसतात. बरेच लोक आहे असे आपण बघतो की आपण कल्पना करू शकत नाही की या वयामध्ये हा मनुष्य असा कसा वागू शकतो, पण ते तसे वागतात. त्यांना जेलमध्ये जावं लागतं, त्यांना कष्ट भोगावे लागतात. तर इथे हे लक्षात ठेवा. तुकडोजी महाराज म्हणतात, वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही, भोग हे संपेल का, भोगुनी होतील का कमी. म्हणजे हे भजन किंवा हा अभंग तुकडोजी महाराजांचा यूट्यूबवर आहे, त्यांनी स्वतः गायलेला आहे. त्या अभंगामध्ये, त्या भजनामध्ये ते काय म्हणतात की वासने तुझ्या भोवती किती जन्म घालावे आम्ही, हे वासने तुझ्या भोवती आम्ही किती जन्म घालावे, ऑलरेडी इतके जन्म निघून गेले आणि तुझ्या मागे धावल्यामुळे तू तर काही पूर्ण झालीच नाही, तू कधीच तृप्त होत नाही. भोग हे संपेल का, भोगून होतील का कमी. म्हणजे हे भोग कधीही संपत नाही, भोग घेतल्यामुळे ते भोग कमी होत नाही. हा आपला भ्रम असतो की आपले भोग जरा घेतले तर आपल्या भोगाची वासना कमी होईल, पण ती वाढतच जाते. जसं भागवतामध्ये सांगितलेलं आहे, ययाती म्हणतो, न जातु काम कामान उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्णवत्मेव भूय एव अभिवर्धते. न जातु काम कामान उपभोगेन शाम्यती. म्हणजे ह्या ज्या कामना आहेत त्या पूर्ण करून आपण कधीही समाधानी होऊ शकत नाही. न जातु काम कामान, त्याचा उपभोग घेतल्यामुळे ह्या काही कामना निघून जात नाही. तर तुम्ही जेवढा जास्त उपभोग घ्याल त्याच्या काय त्यात जास्त वाढेल. कशा प्रकारे? जसं तुम्ही अग्नीमध्ये जर तूप टाकलं, अग्नीमध्ये तूप टाकलं तर तो अग्नी विझणार नाही, तो अग्नी अजून प्रज्वलित होईल, अजून जळेल. तशा प्रकारे तुम्ही हे तूप टाकता आहात, तुमच्यामध्ये मनामध्ये वासना आहेत, त्या वासनेमध्ये तुम्ही विषय टाकता आहात, आहुती देत आहात. त्यामुळे ती आहुती दिल्यामुळे तुपाची त्या वासना अजून भडकतात, त्या कधीही पूर्ण होत नाही. हा वासनांचा स्वभावच आहे, त्या कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही कितीही भोग घ्या, आयुष्यभर भोग घ्या. एखादा तरी मनुष्य आहे का की तो म्हणतो की आता माझं समाधान झालेलं आहे, आता मी तृप्त झालेलो आहे. कोणताही मनुष्य कधीच तृप्त होत नाही, त्याला वासना पाहिजेच, त्याच्या मनामध्ये भोगाची लालसा असतेच. हेच आपल्याला इथे गीतेमध्ये भगवान सांगतात
की तुम्हाला जर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर इंद्रियांना विषयाकडे धावू देऊ नका. त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवा, संयम बाळगा, नाहीतर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. सगळी एनर्जी तुमची त्यामध्ये वाया जाईल, भोग घेण्यामध्येच वाया जाईल. कारण हे इंद्रिय आपले शत्रू आहे. ते आपल्याला जगाकडे घेऊन जातात, ते भगवंताकडे घेऊन जात नाही. हा पहिले म्हटलं आहे. तर हा पहिला गुण आहे. दुसरा अनहंकार एवच, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारच एवच. तर इथे मनुष्यामध्ये अहंकार पण नको. जोपर्यंत हा अहंकार आहे, अहंकार म्हणजे काय? अहम कशाविषयी? ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टीविषयी अहम. आता मी शरीर आहे, हा झाला अहंकार, हा झाला देहाभिमान. हा देहाचा अहंकार की मी शरीर आहे, बघा मी किती सुंदर आहे, मी किती उंच आहे, मी किती गोरा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आत्म्याला काहीच लागू नाही. पण तुम्ही विसरूनच गेला की तुम्ही आत्मा आहात. तुम्ही या शरीराचा अहंकार करता. इतरांपेक्षा मी किती सुंदर आहे, बघा मी किती तरुण आहे, माझं एवढं वय झालं तरी मी किती तरुण दिसतो. म्हणजे देहाभिमान आहे. मग बुद्धी, मी किती बुद्धिमान आहे, हे सगळे बाकीचे मूर्ख आहे. म्हणजे किती प्रकारे आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो. मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी ज्ञानी आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. म्हणजे हे मी जे आपण म्हणतो ते सगळंच्या सगळं कसं आहे? विनाशकारी आहे. ते सगळं अनित्य आहे. या अनित्य गोष्टीला आपण मी म्हणतो, हाच अहंकार आहे. हे मी आणि माझं हे दोनही खोटं आहे. या दोनही गोष्टीला अस्तित्व नाहीच. मी आहे म्हणून माझा आहे. जर मीच नाही, मी शरीरच नाही, तर माझा या जगाशी संबंधच काय? हा अहंकार काही केला जात नाही. हा अहंकार पूर्णपणे सोडावा लागेल. मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी सगळ्यांमध्ये आहे. मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, काहीही नाही. कारण या सगळ्या गोष्टी शरीराच्या आणि मनाच्या आहे. माझा तर या जगाशीच काही संबंध नाही, ह्या शरीराशी माझा संबंध नाही. ह्या शरीराला बघणारा मी आहे, मी द्रष्टा आहे. तेव्हा हा अहंकार पूर्णपणे गेल्याशिवाय, अहम काय आहे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, हा खरा अहम आहे, हा खरा अहंकार आहे. आता ह्या बाकीच्या गोष्टीविषयी की ज्या अनित्य आहे, ज्या नश्वर आहे, त्या गोष्टीवर अहंकार करणं, त्याला मी म्हणणं, म्हणजे हेच तर अज्ञान आहे. ह्या अज्ञानामुळे अनित्य वस्तूला आपण मी म्हणतो, पण आपण तो खरा मी नाहीच. पण अज्ञानामुळे आपण ह्या सर्व गोष्टींना मी म्हणतो आणि त्यामुळे अडकतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे की हा अहंकार पण सोडून द्या. ह्या शरीराला, मनाला, बुद्धीला मी म्हणू नका किंवा माझे म्हणू नका. कारण तुम्ही बुद्धिमान नाही, तुम्ही मूर्खही नाही, तुम्ही आत्मा आहात. तुमच्या बुद्धीपासून तुम्ही वेगळे आहात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या दोन गोष्टी मनुष्याच्या बंधनाला कारण ठरतात. आपल्याला आपलं स्वरूप जाणून घेऊ देत नाही. म्हणून पहिले वैराग्य आणि दुसरं म्हणजे अनहंकार. म्हणजे इंद्रिय विषयांप्रती वैराग्य आणि मनामधून अहंकाराची भावना सोडून देणं. मी म्हणूच नका. मी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आत्माच आला पाहिजे. मी तुम्ही जेव्हा या जगाशी जोडता, शरीराशी जोडता, ते सगळं अज्ञान आहे. हे अज्ञानच तर आपल्याला सोडून द्यायचं आहे. म्हणून भगवंताने या दोन गोष्टी पहिले सांगितल्या आहे की तुमच्या मनामध्ये वैराग्य पाहिजे, ह्या जगाविषयी वैराग्य पाहिजे, विषयांप्रती वैराग्य पाहिजे, ह्या नातेवाईकांप्रती, आपले मी आणि माझ्या याच्याप्रती वैराग्य पाहिजे की हे सगळं नश्वर आहे, 2 दिवसाचं आहे, जाणार आहे. आपल्यासोबत काहीही येणार नाही, आपल्यासोबत कोणीही येणार नाही. हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या दोन गोष्टी पहिले सांगितल्या. मग काय म्हणतात? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आता हे वैराग्य येणार कसं?
आपल्याला वैराग्य तर वाढवायचं आहे. ते वैराग्य आपल्यामध्ये येणार कसं? तर आपण या जगामध्ये दोष बघितले पाहिजे. आपण या जगामध्ये दोष कधीच बघत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 प्रकारचे दोष आहे किंवा हे 4 प्रकारचे दुःख आहे. हे दुःख प्रत्येकाला भोगावे लागतात. आता याच्यामध्ये तुम्ही दोष का बघत नाही? इथे आनंद कुठे आहे? जन्मामध्ये आनंद नाही, मरणामध्ये आनंद नाही. आणि जरा आणि व्याधी, किती प्रकारचे रोग शरीराला होतात आणि शेवटी शरीर म्हातारं होतं. आता म्हातारं झाल्यावर सगळे इंद्रिय शिथिल होतात. आता ही अशी दयनीय अवस्था आपली होते. आता याच्यामध्ये जर आपण दोष बघायला सुरुवात केली की अरे कितीही जगामध्ये धावलो तरी एक दिवस मरावं लागणार आहे, आपण मरणारच आहो, हे सगळं जाणार आहे, हा विचार आपण कधी करतच नाही. आपल्याला वाटते की आपण या जगामध्ये कायमचेच राहणार आहोत आणि आपण या जगामध्ये तरुणच राहणार आहोत कायमचे. आपण 10-20 वर्षे तरुण राहतो, नंतर म्हातारपण येतं, नंतर मृत्यू येतो. आता हे सगळे दुःख आपण भोगतो, पण कधी आपण या गोष्टीचा विचार करतो का? ह्या गोष्टींचा आपण कधी विचारच करत नाही की आपणही एक दिवस मरणार आहोत. सिद्धार्थ गौतम बुद्धिमान होता, राजकुमार, कशाचीही कमी नाही. पण जेव्हा महालाच्या बाहेर गेला आणि जाऊन बघितलं की तिथे एक म्हातारा माणूस आहे, एक कुष्ठरोगी बसलेला आहे, 4 लोक एका माणसाला घेऊन जात आहे स्मशानामध्ये. त्यांनी दुःख बघितले की म्हातारं पण आपल्याला येणार आहे, आपल्याला रोगही होणार आहे आणि आपण मरणारही आहोत. त्यांच्या डोक्यामध्ये एकदम लख्ख प्रकाश पडला की ह्या गोष्टी सगळ्यांनाच होणार आहे. आज मी तरुण आहे, पण उद्या मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहे, म्हणजे मलासुद्धा हे दुःख भोगावे लागणार आहे. मग ह्या जगामध्ये सुख आहेच कुठं? म्हणून ते म्हणायचे की सर्वम दुःखम, ह्या जगामध्ये सर्व दुःखच आहे, जगामध्ये सुख नावाची गोष्ट नाहीच आहे. मनुष्य समजतो की जगामध्ये सुख आहे, ते सुख आहे आत्म्यामध्ये. भूमा वै सुखम न अल्पे सुखम असती, त्या भूमामध्ये, इन्फिनिटमध्ये, अनंतामध्येच खरं खरं सुख आहे. या अनित्य जगामध्ये सुख नाही. पण जिथे नाही तिथे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सिद्धार्थाच्या ते मनावर घेतलं, त्यांनी जगामधले दुःख बघितले आणि सगळं काही सोडून संन्यासी झाला आणि शेवटी निर्वाण प्राप्त करून भगवान बुद्धदेव झाले. सगळ्या जगामध्ये प्रचाराने प्रसार केला आणि लोकांना सांगितलं की अरे तुमचं स्वरूप तर आनंदमय आहे, तुम्हाला जन्मही नाही, मृत्यूही नाही, व्याधी नाही, तुम्ही कशाला शरीराला मी म्हणता? तुम्ही ते निर्वाण लाभ करून घ्या, स्वतःला जाणून घ्या, स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणा आणि मुक्त होऊन जा, कशाला दुःखामध्ये पिचत राहता? हे फक्त आपल्याला भगवान बुद्ध सांगू शकले. ह्या जगामध्ये ते दुःख बघू शकले. आता त्यांच्याकडे कशाचा अभाव होता? त्यांच्याकडे सगळं काही होतं, ते भोग घेऊ शकले असते. पण एवढ्या भोगाच्या वस्तू उपलब्ध असूनसुद्धा त्यांना हे कळलं की ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण त्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला तृप्त करू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शांती देऊ शकत नाही, खरं सुखही देऊ शकत नाही. आणि म्हणून ते खऱ्या सुखाच्या शोधात गेले आणि शेवटी ते त्यांनी अनंत सुख प्राप्त केलं. म्हणजे हेच आपल्याला करायचं आहे. आपल्यामध्ये जेवढं सामर्थ्य असेल, प्रत्येकच काही बुद्ध होऊ शकत नाही किंवा प्रत्येकच काही विवेकानंद होऊ शकत नाही, पण आपल्याला जेवढं शक्य आहे त्या प्रमाणात तर आपण केलं पाहिजे. आपण काहीच केलं नाही तर समजा की आपलं अज्ञान अजून गेलंच नाही. आपण नुसतं ऐकलं, वाचलं आणि सोडून दिलं. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काहीच आतमध्ये शिरलं नाही, काहीच आचरणामध्ये आलं नाही. तर अशा प्रकारे वाचून आणि ऐकून उपयोग काय? जर आपण काहीही त्याग करायला तयार नसू, एक पैसा दान करण्याची इच्छा होत नाही. एवढे लोक कंजूस असतात, करोडोपती असतात, पण 1000 रुपयेही दान करणार नाही. आता एवढाही त्याग त्यांच्यामध्ये नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी केवढा त्याग करून दाखवला. ते पैशाला स्पर्श करू शकत नव्हते. ते म्हणायचे की कामिनी कांचन हीच माया आहे. एवढा त्यांनी त्याग करून दाखवला. स्वामीजी त्यांना त्यागीश्वर म्हणतात.
त्यागेश्वर हे नरवर देहपदे अनुराग. तर असे त्यागेश्वर भगवान श्री रामकृष्ण त्यांनी आपलं जीवन आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे. कशाप्रकारे आपण त्याग केला पाहिजे, कशाप्रकारे आपण विषयांपासून दूर राहिलो पाहिजे, कशाप्रकारे आपण अहंकार सोडला पाहिजे, हे सगळं त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. कारण आपली बुद्धी जागृतच होत नाही, आपल्यामधलं चैतन्य जागृतच होत नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये करून दाखवलं. हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून थोडंफार तरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री रामकृष्ण म्हणायचे की मी 16ने केलं, तुम्ही कमीत कमी एकाना तरी करा. एकाना केलं तरी तुमचं कल्याण होईल. पण आपण जर काहीच करायला तयार नसू तर ते ज्ञान आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही आणि अजून आपले अनेक जन्म जातील. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की वासने तुझ्या भोवती किती जन्म घालावे आम्ही, भोग हे संपेल का, भोगून होतील का कमी. तर हे भोगून काही संपत नाही आणि कमी पण होत नाही, तर ते वाढतच जातात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि अनुभव असूनही आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो आणि बंधनं वाढवून घेतो आणि या संसारामध्ये अडकून पडतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ह्या गोष्टी जीवनामध्ये आचरण करा, तेव्हाच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. नाहीतर नुसतं वाचून ऐकून काही होणार नाही. हाच बोध आपल्याला या श्लोकामधून आज मिळालेला आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.